तर हे बघा, एवढ्या मोठ्या मंदिरात पिलूला ना खूप जास्त पैसे सापडले होते. तर ते कसे सापडले आणि कोणत्या मंदिरात सापडले ते तुम्हाला मी सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ म्हणजे संपूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा ना मी आज ना खूप छान अशी कमळाची फुलं पाहिली होती आणि मस्त अशी फुलं होती. गुलाबी कलरची फुलं होती. त्याच्या कळ्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या ना, फुलल्यानंतर तर खूप मोठी ती फुलं झाली असते, मस्त अशी छान अशी. आणि त्याला बिया पण खूप आल्या होत्या. त्याच्यानंतर आता घरून जसं आले ना तसं मन अगदी असं शांत आहे. खरं तर करमत नाही. आणि जे पण काही झाले ना आमच्या मामींच्या बाबतीत ते खूप वाईट आहे. सगळ्यांना वाटतं हे खूप वाईट आहे, कारण मामींचं वय नव्हतं जास्त आणि मुलं खूप लहान आहेत. एकाची 10वी झाली आणि एक थोडासा मोठा आहे. तर हे सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि मन असं कुठंच लागत नव्हतं. त्याच्यामुळं ना मी यांना चला म्हणलं मंदिरात तर जाऊन येऊया कुठंतरी, म्हणून आम्ही इस्कॉनच्या मंदिरात गेलो. तिथं खूप छान असं सजवलेलं होतं, लायटिंग वगैरे मस्तपैकी. त्याच्यानंतर ना कारंजे वगैरे खूप छान असं डेकोरेशन असतं तिथं. आणि तिथं गेलं का नाही मन अगदी एकदम शांत होतं. खरं तर मला वाटते माझा पिल्लू माझ्या पोटात होता ना तेव्हापासून मी जाते इथं इस्कॉनला. आणि मला तिथलं भजन खूप आवडतं, कारण भजन ऐकलं ना तिथं एकदम सगळं टेन्शन असं फ्री होतं आणि शांत असं, म्हणजे आपलं जे काय आपल्या मग जे अस्वस्थपणा आहे ना आपल्या मनातला तो सगळं काय जातो आणि छान असं तिथं मन रमतं. तर त्याच्यानंतर हे बघा, एक पिल्लू तिकडं गोमाता सोबत खेळत होता, त्याला त्या बघायची होती गोमाता गायींचं हे. तर असं काहीचं मंदिराचा आवार आहे, बाहेरचा परिसर आहे, खूप छान मंदिर आहे. तुम्ही कधी गेलात का नाही मला नक्की सांगा. आणि तिथं गेल्यानंतर थोड्या वेळ आम्ही भजन वगैरे ऐकलं, मला वाटतं चांगलं 15-20 मिनटं भजन ऐकलं. आणि आता म्हणलं वरती जाऊया. तर पिल्लूला अचानक तिथं ना मला वाटते 3 500च्या नोटा होत्या मला वाटते आणि 1-2 100च्या होत्या. ते काय आम्ही काउंट केले नाही, पण कुणाचे होते काय माहीत नाही. एवढे सगळे कॅमेरे, एवढे सगळ्या गोष्टी असताना ते पिलूला तिथे सापडले पैसे. आता त्याच्यानंतर ते कुठं ठेवायचे हा म्हणजे विषय होता, कारण जर चुकून एखादा आलो कोण, तर एखाद्या गरीबाचे पडले असतील तर ते चुकून कोणीतरी येईल मागायला. म्हणून आम्ही काय केलं, तेथील पंचामृत देणारे ते दुसऱ्या बाजूला जे हे आहेत ना काका, त्यांच्याजवळ दिले आणि त्यांना सांगितलं की कोणाच्या तर सापडलेत, तुम्ही प्लीज ते पुकारून त्यांच्या हातात द्या. मग आता त्यांनी दिले की नाही दिले ते मला नाही माहीत, पण माझ्या पिलूला ते सापडलं. आणि पिलूनं माझ्या ते इकडं तिकडं ह्या मंदिराच्या इथंच बरोबर इथं सापडलं, त्या गोलच्या इथं. खूप छान असं मंदिर आहे ते, खूप छान मस्त असं मन रमतं आणि खूप भारी वाटतं. खरं तर माझं पिलू ते दाखवत होतं मला, मम्मा मी छान काम केलं ना, मी गुड बॉय आहे ना, असं तसं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. चलो आजच्या पुरतं एवढंच, बाय.